तिरुपती दर्शनच्या पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलं की आम्ही तिरुपतीमध्ये येऊन पोहोचलोय आणि आता आम्ही तिरुमालाला जातोय। तर जे आपलं रेल्वे स्टेशन आहे तिरुपतीमधील त्याच्या डायरेक्ट समोर एक बँक आहे आणि त्या बँकेच्या बाजूला आपल्याला तिरुमालाला जाण्यासाठी या बसेस मिळतात आणि या बस आपल्याला तिरुमालामध्ये नेऊन पोहोचवतात। तर बसची तिकीट 110 रुपये आहे पर पर्सन आणि आपल्याला पहिला एका ठिकाणी चेकिंगसाठी थांबू केलं जातं आणि आपल्या बॅग्स चेक होतात आणि त्याच्यानंतर आपण बॅग चेक करून घ्यायची आणि परत जी आपली बस होती त्या बसमध्ये आपण परत चढायचं आणि मग ती बस आपल्याला तिरुमालाला नेते। आणि तिरुपतीपासून तिरुमाला हे 22 किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथे आपल्याला पोहोचण्यासाठी जवळजवळ तासभर लागतो, कारण पूर्ण रस्ता हा घाटाचा असल्यामुळे त्यांनी खूप शिस्तात आपल्याला नेऊन पोहोचवतात। तर आपल्याला तिथे पोहोचवण्यासाठी वेगवेगळे कॅब पण मिळतात आणि रिक्षा पण असते, पण मी तुम्हाला सांगेन की ह्या बसचा वापर करा, कारण ह्या सेफली आपल्याला तिरुमालापर्यंत नेऊन पोहोचवतात। हा पूर्ण रस्ता घाटाचा असल्यामुळे तेथील काही लोकांना उलटीचा वगैरे त्रास होत होता। जर तुमच्यापैकी कोणाला असा त्रास होत असेल तर आधीच गोळ्या वगैरे घ्या आणि मग तुम्ही तिरुपतीतून तिरुमालाला निघू शकता। तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूला असणारी हिरवीगार झाडी, डोंगर आणि पुढे दाटलेले धुके बघत आम्ही तिरुपती ते तिरुमालाचा प्रवास खूप छान पद्धतीने केला आणि आता आम्ही फायनली तिरुमालापाशी येऊन पोहोचलोय। तर आम्हाला तिरुपतीपासून तिरुमालाला यायला जवळपास 1 ते सव्वा तास लागला होता आणि इथे आल्यानंतर पुढचा टास्क म्हणजे रूम शोधण्याचा होता आणि तो खूप कठीण झाला हे तुम्हाला पुढे कळणारच आहे। ज्या आम्ही चुका ह्या केल्या तर तुम्ही करू नका। जर तुम्ही तिरुपतीला येत असाल तर ऑलरेडी आधीच बुकिंग करून ठेवा रूमची आणि तिकीटची सुद्धा, जे आपण फ्री दर्शनाचं तिकीट असते किंवा पेड जे तिकीट असतं दर्शनाचं ते आधीच तुम्ही दर्शनाचे तिकीट बुक केला तर तुम्हाला इथे आल्यानंतर खूप सोप्या पद्धतीने दर्शन घेता येईल। तर आम्ही केलं नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला काय काय करायला लागलंय पुढे रूम मिळण्यासाठी हे तुम्ही बघा आता कसं झालंय। तर चला आम्ही आता फायनली येऊन पोहोचलो तिरुमालामध्ये। आम्ही आलोय आता तिरुमालाला आणि इथे येऊन सगळ्यात मोठा टास्क म्हणजे रूम मिळण्याचा आहे आणि रूम सगळीकडच्या फुल आहेत आणि बाकीच्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं होतं आणि आम्हाला ऑनलाईनला पण वेटिंग होतं, त्याच्यामुळे ऑनलाईन बुकिंग झालं नाही। आणि आता जे CR ऑफिस आहे तिथे त्यांच्या रूम्स आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला अर्धा तास, जवळपास अर्धा ते 1.5 तास थांबायला लागणार लाईनमध्ये आणि नंतर मग त्यांचा एक पास मिळणार तिकीट आणि त्याच्यानंतर मग आपल्याला रूम मिळणार आहे आणि त्याच्यासाठी इतकं वेटिंग आहे, त्यामुळे बाहेर आम्ही बघतोय काय हॉटेलमध्ये रूम मिळते का, पण खूप रश आहे त्याच्यामुळे रूम मिळणं खूप मुश्किल आहे। आता वाटतं शेवटी CR ऑफिसला जाऊन तिथेच थांबावं लागेल आणि जर आत्ता आपण तिकीट घेऊन तिथे थांबलो तरीसुद्धा आपल्याला संध्याकाळी रूम मिळणार आहेत, त्यामुळे खूप अवघड आहे इथे रूम मिळणं खूप म्हणजे कठीण झालं आहे। आता गेल्यात माझे मिस्टर शोधायला रूम, बघूया बाहेर काही मिळतात का, नाहीतर मग थेट CR ऑफिसला जाऊन तिथे त्याचा बघावं लागणार आहे। आणि असं मागं काही लोकेशन आहे त्याच्यामुळे मी तर ठेवल्यात बॅगा सगळ्यांनी बसले, तर बघूया काय काय होते ते। आणि इथे जेवणा खाण्याचं काही नाही, सगळं मोफत मिळतं आहे, सगळं फ्री इथे जेवण मिळतं, रसम राईस वगैरे। पण सगळ्यात कठीण काम म्हणजे इथे आल्यानंतर रूम शोधणं आहे, तर बघूया मिळतात का रूम। चला तर मग लागतं कामाला आता मी पण। तिरुमालामध्ये आल्यानंतर रूम मिळवण्यासाठी आपल्याला अशा मोठ्या लाईनीमध्ये लागावं लागतं आणि इथे जवळपास 1.5 तासानंतर एक तिकीट मिळतं आणि त्या तिकीटला घेऊन आपण त्याच्यावरती नंबर असतात, आपला कधी नंबर येतो ह्याची वाट बघत आपल्याला एका वेटिंग रूममध्ये थांबावं लागतं आणि आपला नंबर आल्यानंतर मगच आपल्याला रूम मिळते। तर इथे आल्यानंतर आपल्याला प्लास्टिक बॉटल वगैरे बॅन असल्यामुळे काचेच्या बॉटल वापराव्या लागतात। मग आम्हाला तिकीट मिळालं होतं पण आमचा नंबर यायला खूप वेळ होता, त्याच्यामुळे म्हटलं पहिला जे आपण केस दान करायचं होतं ना ते करायला जाऊया। तर माझ्या मिस्टरांनी केस वाढवले होते केस दान करण्यासाठी, तर त्यांनी त्यांचे केस दान केले आणि त्याच्यानंतर मग आम्ही हे अन्नप्रसादालय आहे इथे थोडंसं जेवण केलं आणि त्याच्यानंतर मार्केट फिरायला गेलो। तर मार्केटमध्ये हे नवीन पद्धतीच्या काही गोष्टी आल्यात त्या बघत होतो। तर इथे ज्वेलरी वगैरे खूप छान छान आहेत आणि यांच्या टेम्पल ज्वेलरी आहेत त्या पण मस्त आहेत। तर आम्ही असं सगळं मार्केट फिरलो इथलं। तर आम्हाला इथे आल्यानंतर यांच्या कल्चरचे साऊथ इंडियन कपडे पाहिजे होते, त्याच्यासाठी हे बेस्ट दुकान आहे। इथे आम्ही दोघांचे मॅच होईल असे कपडे घेतले होते साऊथ इंडियन, यांच्यासाठी धोती आणि शर्ट आणि मला साडी। तर हे यांचं दुकान जे आपलं CR ऑफिस आहे त्याच्या समोरचं जे मार्केट आहे त्याचं 5व्या नंबरचं दुकान असेल बहुतेक। तर हे दादा आहेत ते मराठी बोलतात आणि मराठी लोकांच्यासाठी खूप इझी आहे त्यांच्यासोबत डील करणं, कारण इथे बाकीचे लोक
अजिबात मराठी बोलत नाहीत आणि हिंदी पण त्यांना समजत नसल्यामुळे मी तुम्हाला सांगते की CR ऑफिसच्या थेट समोर 5वे किंवा 6वं दुकान असेल त्यांचं, तर तिथे जाऊन तुम्ही कपडे वगैरे घेणार असाल तर त्याने आपल्याला डिस्काउंटमध्ये पण देतात आणि चांगल्या पद्धतीचे कपडे आहेत, त्यामुळे आम्ही तिथेच साड्या घातल्या होत्या. तर तिथे आम्ही शॉपिंग केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडा वेळ वेट केला आमची रूम मिळण्यासाठी. तर आमच्या रूमचा अजून नंबर यायला वेळ होता म्हणून आम्ही एका ठिकाणी निवांत बसलो होतो मार्केट बघत. तर आम्ही सकाळी 1 वाजता आम्हाला रूमचं तिकीट मिळालं आणि त्याच्यानंतर आम्हाला 6 वाजता रूम मिळाली आणि GNCमध्ये आम्हाला रूम मिळाल्या होत्या. फायनली आम्हाला तर रूम मिळाले 6 तासाच्या स्ट्रगलनंतर. तर आम्ही 12 वाजता पोहोचलो होतो रूमचं टोकन घेण्यासाठी. तर आम्हाला एक अर्धा पाऊण तास लागला रूमचं टोकन मिळायला आणि तिथून मग टोकन मिळाल्यानंतर रूम अलॉट व्हायला 5 तास लागले. आणि नंतर मग आम्ही जेव्हा आपलं रूम अलॉट होते तेव्हा आपल्या मोबाईलवरती एक मेसेज येतो आणि त्याच्या 2 तासाच्या आत आपल्याला रूममध्ये येऊन एंट्री घ्यायची असते. त्याच्यानंतर मग जर वेळ झाला तर मग प्रॉब्लेम होऊ शकतात. 2 तासाच्या आधी यायचं आणि तिथून आपल्याला जिथे आपले रूम आहे तिथेपर्यंत येण्यासाठी फ्री बसेसची सुविधा इथे केलेली आहे. नंतर मग आपल्याला की काउंटरवरती जाऊन की घ्यायची आणि आपल्याला मग रूम मिळू शकते. तर अशा पद्धतीने एवढा स्ट्रगल करून आम्ही आता रूम मिळाले आम्हाला. आणि महत्त्वाचं रूमच्या भाड्याबद्दलचं सांगायचं राहिलं तर रूमचं भाडं 50 रुपये असतं, पण त्यांनी डिपॉझिट 500 रुपये ठेवून घेतात आणि जेव्हा आपण की त्यांना देऊन परत जात असतो तेव्हा ते आपल्याला पैसे परत देतात. तर चला आता रूम बघूया कशी येते. ही इथली रूम आहे आणि रूम थोड्या जुन्या पद्धतीच्या आहेत, पण यांनी मेंटेन चांगलं केलं, क्लीन वगैरे करतात आपण इथे येण्याच्या आधी. आणि आम्हाला रूम आता मिळाली आहे. तर त्या पद्धतीने 2 बेड मिळतात आपल्याला आणि इथे लॉकर असतं एक जिथे आपण आपलं सामान ठेवू शकतो आणि इकडे हँगर वगैरे आणि आरसा या सगळ्या गोष्टी असतात आणि अटॅच बाथरूम आहे तिकडे आणि गिझरची पण सोय आहे गरम पाण्यासाठी. तर असं आहे पूर्ण हे इथली रूममध्ये सगळं सामान ठेवलं. आम्ही फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर चहा पिण्यासाठी बाहेर गेलो. GNC अपार्टमध्ये आम्हाला रूम मिळाली होती. तर तिथेच आपल्याला एक गार्डन बघायला मिळतं म्हणून म्हटलं तर चला बघूया गार्डन कसं आहे. आम्ही आलो आहे आता गार्डनमध्ये आणि इतकी माणसं इथे बिझी आहेत देवदर्शनामध्ये. इकडे बघायला सुद्धा ह्या गार्डनमध्ये कोणीच माणसं नव्हती, फक्त आम्ही दोघं आणि अजून एक 2-3 माणसं असतील एवढंच, तर बाकी कोणच नव्हतं. आणि जास्तीत जास्त तर माणसं इकडे दर्शनाला येणारी मराठीच माणसं आहेत. पण इथे आल्यानंतर आपल्याला मराठी म्हणजे जी माणसं बोलणार आपल्याला आहेत ते त्यांच्यासोबत जरा डील करायला अवघड जातं, कारण त्यांना मराठी पण येत नाही आणि हिंदी पण जमत नाही. तर अशा पद्धतीचे इथे गार्डन आहे. आम्हाला खूप शांत वाटलं, त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ इथे टाईम स्पेंड केला आणि नंतर काही फोटो वगैरे काढण्यासाठी गेलो होतो. तर अशा पद्धतीने यांनी इथे गार्डन खूप छान मेंटेन केले आणि इथली स्वच्छता तर एक नंबर आहे. आपल्याकडच्यासारखं रस्त्यावरती एकसुद्धा कचरा मिळत नाही आणि ते क्लीन करण्यासाठी त्यांची माणसं आहेत, कामगार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला खूप छान वाटतं. आपण कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आलो आहे असं वाटतं, दुसऱ्या देशामध्ये आलो की काय असं वाटते. अजिबात प्लास्टिक वगैरे आपल्याला बघायला मिळत नाही. आणि इकडे आम्हाला एक बाळ दिसलं की त्याच्या मम्मीच्या बॅगवरती बसून ते जात होतं. तितक्यात आमची बस आली जी आम्हाला वराहस्वामी मंदिरमध्ये नेणार होती. कारण जेव्हा आपण बालाजीला येतो तेव्हा बालाजींच्या दर्शनाच्या आधी आपल्याला वराहस्वामींचे दर्शन करायचे असते, कारण वराहस्वामींनीच बालाजींना तिरुपतीमध्ये घेऊन आले होते. आणि जेव्हा तिरुपतींची इथे स्थापना झाली तेव्हापासून भक्तांची ओढ तिरुपतींच्याकडे लागली आणि इकडे वराहस्वामींचे जे महत्त्व होतं ते कमी झालं असं म्हणतात आणि जास्त महत्त्व आता बालाजींना आहे तिरुपतीमध्ये. तर आम्ही आता येऊन पोहोचलो होतो वराहस्वामी मंदिराजवळ आणि नंतर आम्ही वराहस्वामींचे दर्शन घेऊन परत जे तिरुपतींचं मंदिर आहे तिथे आलो, कारण आम्हाला काही माहिती नव्हतं इथे कसं आहे वगैरे बघूया म्हटलं. आणि क्लायमेट तर एक नंबर झाला होता आणि तिथे समजतच नाही आपल्याला दिवस आहे की रात्र. पूर्ण असा धुक्याचं वातावरण असतं आणि आम्हाला तर इथे सूर्यकिरणसुद्धा बघायला मिळाले नाहीत. आणि नंतर आम्ही जेवण करण्यासाठी गेलो. तर पहिला आम्ही जे अन्नप्रसादालय आहे तिथे जायचं म्हणलं, परंतु तिथे खूपच गर्दी असल्यामुळे मग बाहेरच आम्ही जेवण केलं आणि इथले काही स्ट्रीट मार्केट फिरलो आम्ही. आणि त्याच्यानंतर मग आम्ही रूमवरती परत गेलो आणि फ्रेश होऊन आता चाललो होतो दर्शनासाठी. आणि जे आपण दर्शन आपल्याला फ्री दर्शन असेल तर तिथे आपण सांगायचं बसवाल्याला की आपल्याला फ्री दर्शनामध्ये जायचं आहे किंवा पेड दर्शन आम्ही बुक केलं तिथे जायचं आहे. तर ते बसवाले आपल्याला आपण सांगेल तिथे पोहोचवतात तिरुपतीमधला. आणि आज आम्ही चाललोय फ्री दर्शनला आणि त्याच्यासाठी जे टोकन मिळते ते नाही आहे, त्यासाठी ही लाईन आहे. आणि आता इथे सध्या तर काही गर्दी नाही आहे, तर बघू पुढे काय आहे. आणि नंतर 2 ठिकाणी आपल्याला लॉक करतात
आणि तिथे जेवणाची खाण्याची सगळी व्यवस्था आहे. बघूया आता कधी दर्शन होतं. तर ह्या लाईनमधून जाऊन आपल्याला पुढे गेल्यानंतर एक ऑफिस मिळतं. त्या ऑफिसमध्ये आपल्याला फ्री दर्शनाचं टोकन मिळतं. ते घ्यायचं आणि नंतर आपले जे मोबाईल वगैरे असतात ते त्यांच्याजवळ ठेवून द्यायचे आणि ते मोबाईल आपल्याला मंदिराच्या बाहेर दर्शन झाल्यानंतर ते एक ऑफिस आहे तिथे मिळतं आणि जे आपल्याला ते टोकन देतात ते मोबाईल ठेवून घेतल्यानंतर ते त्यांना दाखवल्यानंतर आपले मोबाईल आपल्याला परत मिळतात. तर आता आम्ही आमचे मोबाईल तिथे जमा केले आणि त्याच्यानंतर आम्ही रूममध्ये लॉक झालो होतो. तिथे आम्हाला नाश्ता, जेवण, दूध वगैरे सगळं मिळालं आणि जवळपास आम्हाला सकाळी 9च्या दरम्यान दर्शन झालं होतं. तर इथून पुढचा व्हिडिओ दर्शनानंतरचा आणि जेव्हा आम्ही साऊथ इंडियन स्टाईलमध्ये फोटोशूट वगैरे केलं तर ते सगळा व्हिडिओ तुम्हाला तिसऱ्या पार्टमध्ये बघायला मिळेल.